हिंदू धर्मातली मुलगी फसवायची खोट्या नाट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आणि तिचं धर्म परिवर्तन करायचं. एक लग्न झाल्यावरती समजा त्या मुलीला गोमांसच खाऊ घालायचं जबरदस्ती. तिला बुरकाच का घालायला लावायचा? तिला नाही ना. प्रेम तर नाही शिकवत कोणावर जोर जबरदस्ती करणं. माझा पॅटर्न थोडा वेगळा आहे. मुलगी जर फसली तिला कळलं आणि मुलीला जर माहिती असतं त्या जिहाद्याच्या घरात जाऊन मुलगी आणणारी हे हासू ठाकूर आहे. माझ्यात एवढी धमक आहे की माझ्या मुलीला वाचवायसाठी मी माझे प्राणसुद्धा त्यागायला तयार आहे. तर तुम्ही एक मुलगी आहात तसं बघायला गेलं असं काही नाही की मुली करू शकतात सगळ्या गोष्टी, पण एक कुठेतरी लिमिटेशन येते मुलीला. आता हे कार्य जे करताय तुम्ही हे खूप म्हणजे रिस्की आहे सगळ्या गोष्टी. तर एक मुलगी म्हणून तुम्हाला काय अडचण येतं ह्या सगळ्या कार्यात? विषय असा आहे, आता हे प्रश्न तुम्ही माझ्या मनासारखं विचारला. खरं लेकरांना शाळेत बनवायचं नाही प्रभू श्रीराम, बनवायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज. काय बनवायचं? जोकर बनवायचं. त्या 70 लोकांवरती मी गुन्हे पण दाखल केले. स्त्री ही शक्तीचं स्वरूप मानली जाते. जितकी ती भावनिक, जितकी ती मायाळू, जितकं तिच्यात ममत्व, तितकीच ती संहारक पण असते. जिथे मा कालीचं रूप घेऊन शत्रूंचा संहार करणारी, तिथेच बाळाला जीव लावणारी, तिथे ममत्व दाखवणारी तीच स्त्री असते. इतिहास साक्ष आहे की जिथे जिथे धर्माची हानी झाली तिथे अधर्माचा नाश करण्यासाठी स्त्री सुद्धा खंबीरपणे उभी राहिली. आणि ती स्त्री झाशीची राणी झाली तर काही वेळेस ती महाराणी ताराबाई झाली. अशाच एका स्त्रीची गोष्ट ऐकण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. नमस्कार, राम राम. मी प्रशांत मुकुंदाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत, जी व्यक्ती गप्पा मारण्यासाठी आलेली आहेत त्यांनी अशाच सगळ्या गोष्टींचा त्याग करून धर्मकार्य आणि समाजकार्य स्वीकारलं. आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं, या सगळ्या गप्पा मारून त्यांचे सगळे अनुभव जाणून घेऊया. तर स्वागत करूया ज्यांना हिंदू वाघीण या नावाने ओळखलं जातं अशा हर्षूताई ठाकूर. बगावत करने के लिए इजाजत की जरूरत नहीं है और रोक सके इस हिंदू शेरनी को इतनी तो तुम कुत्तों में ताकत नहीं है. जय श्री राम, जय जय श्री राम. हर्षूताई नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. तुम्ही इकडे आलात, आम्ही तुम्हाला बोलवलं. ॲक्च्युली तुमचं फॅन फॉलोईंग बघितली खूप जास्त, आणि आम्हाला मी बघितलं पर्सनली की तुम्ही खूप सारं कार्य करताय. तर गप्पांना सुरुवात करण्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. म्हणजे बायकांना विचारू नये असं, मला फक्त तुमचं वय एकदा जाणून घ्यायचं आहे. तुमचं वय काय आता? सगळ्यांना एकच जाणायचं की माझं वय काय आहे. 26 वर्ष माझं रनिंग चालू आहे. अच्छा. रनिंग 26 आहे. आणि आता 2-3 महिन्यात 26 संपून 27 ला लागेल. अच्छा. होय. ओके. 26 वर्षाचं वय तुमचं, काही जास्त तुम्ही मोठ्या नाहीये. पण मग तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे हे एवढं मोठं कार्य जे तुम्ही हाती घेतलं धर्मकार्याचं, एक थोडक्यात पहिले आपण सांगू की तुम्ही कशा प्रकारे कार्य करताय सध्या धर्मासाठी? धर्मासाठी माझं काम ग्राउंड लेवललाच आहे. अच्छा. होय. कार्य हे माझं वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य आहे. हे थोडक्यात नाही सांगू शकत. आता जसं जसं आपल्या गप्पा रंगत गेल्या तसं तसं अनुभव आणि कार्य, बरोबर, येणारे संकट आणि त्याच्याशी कसं लढायचं, बरोबर, ह्याची एक नवीन प्रेरणा नक्कीच सगळ्या महिलांना भेटेल. धन्यवाद. नाही, खरंच तुमच्या माध्यमातून आपल्याला तीच गोष्ट लोकांपर्यंत, स्त्रियांपर्यंत पोहोचवायची आहे. मला सांगा, तुम्ही म्हणजे मूळच्या इथल्याच महाराष्ट्रातल्या की महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही? नाही, मी राजस्थानचे आहे. अच्छा. आमचे जे पूर्वज, आमचे आजोबाचे वडील, ते सगळे हे राजस्थानचे आहेत. अच्छा. पण काही कारणामुळे महाराष्ट्रात यावं लागलं. ओके. हो. ओके. आणि सगळी फॅमिली वगैरे तुमची इथे आहे की बाहेर आहे? नाही, मी धर्मकार्य करत आहे. 4 वर्षापासून मी फॅमिलीपासून दूरच आहे धर्मकार्यासाठी. अच्छा. म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी तुम्ही घरही सोडलेलं आहे तुमचं? होय. बापरे. आणि मग हे जे धर्मकार्य तुम्ही हाती घेतलंय, याची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? म्हणजे का तुम्हाला असं वाटलं की हे कार्य हाती घेतलं पाहिजे आपण? कसं असतं,
लहानपणापासूनच एक आपण हिंदू म्हणून जन्माला आलो तर आपल्याला धर्मकार्य कशा पद्धतीनं करायचं हे आपल्याला सांगायची गरज लागत नाही. आणि लहानपणापासूनच एक जिद्द होती मनामध्ये की काहीतरी करायचं आहे. म्हणत ना हिंदुत्वाचं रक्त असतो ते सळसळतं अंगामध्ये. तर तसं घरामध्ये पण एक सांस्कृतिक वातावरण होतं. अच्छा. तर जसं आपण मोठे होत गेलो तर तसं वयामानानं माणसाला चांगल्या आणि वाईट गोष्टी हे कळायला लागतात. बरोबर. आणि त्या गोष्टी जेव्हा कळायला लागतात त्या गोष्टींवरती विचार करून काही जर आपण त्या गोष्टींवरती काही गोष्टी अशा असतात की आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो. अच्छा. तसाच प्रभाव हे धर्मकार्याचा माझ्या जीवनावर पडला. जसं जसं माझं म्हणजे मी जसं जसं वयात येत गेले. तसं काही म्हणजे असं काही इन्सिडेंट झाला की तुम्हाला असं वाटलं की नाही आपण स्वतः हे कार्य केलं पाहिजे असं? नाही, इन्सिडेंट्स काही झालेला नाहीये तसा. पण असे भरपूर गोष्टी पाहत गेले मी. जसं की थोडक्यात सांगायचं तर फक्त हिंदू धर्मच टार्गेटवर का, हिंदू धर्मावरतीच बॉलिवूड ॲक्टर आहेत, देवी देवतांची विटंबनाच का, बरोबर, दुसऱ्या धर्माची तर हे करू शकत नाही. बरोबर. मग खुलेआम जे हे बॉलिवूडमध्ये देवी देवतांची विटंबना चाललेली आहे, बरोबर, बॉलिवूडमध्येच नाही. बरोबर. तर आपण जसं पाहत आलेलो आहात की हिंदूंच्या शोभायात्रेवरती दगडफेक झाली किंवा हिंदू मुलींवरती अत्याचार झाले, हिंदू मुलीवरती अत्याचार झाले. सोशल मीडिया मार्फत हिंदू देवी देवतांची विटंबना करण्यात येते. सऱ्याम गोकतली होतात. हे कुठं ना कुठं पाहून हे माझ्या मनावर ह्याचा प्रभाव पडलेला आहे. आणि कुठं ना कुठं एक हिंदू म्हणून माझं रक्त ह्या गोष्टींसाठी सळसळतं. आणि ह्याच्या विरोधामध्ये मी आवाज उठवायला शिकली. मी जसं माझं कार्य पहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरंच मी धर्मप्रचार केला, बराच धर्मप्रचार केला. खूप जण म्हणतात की फेम हे असं काही नसतं. सोशल मीडिया हे फक्त मी एक प्लॅटफॉर्म होतं, मी एन्जॉय करत होते. याचा अर्थ असा नाही की माझे आपले काही एक असे कसे पण व्हिडिओ, एक माझा कंटेंट होता, माझ्याच व्हॉइसचे होते, पण थोडे ॲटिट्यूडचे. तर मला पहिलं लहानपणापासून एक मुलासारखा ॲटिट्यूड, मुलासारखं राहायची सवय, तर तसे व्हिडिओ बनवायचे मी. अच्छा. हां, माझ्या व्हॉइसचे. पण कुठं ना कुठं ह्या गोष्टींचा प्रभाव माझ्या डोक्यावर होता की हे असं होतं तर ह्याला करायचं काय. तर मग मला असं वाटलं की कुठं ना कुठं सोशल मीडिया हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रचार करू शकतो, सनातन धर्माचा प्रचार करू शकतो आणि हिंदूंना, जातीमध्ये विभागलेल्या हिंदूंना एकत्रित करू शकतो. बरोबर, बरोबर. तुमचं शिक्षण किती होतं? माझं शिक्षण BSc नर्सिंग झालेलं आहे. अच्छा, BSc नर्सिंग केलं आहे तुम्ही. मग तुम्हाला असं नाही वाटलं की करिअर करावं की कशाला याच्यात पडायचं? वाटतं ना. करिअर तर सगळेच जर करिअरच्या मागे लागले तर धर्म आणि संस्कृती कोण जपणार. आणि मी हे म्हणजे माझ्या डोक्यात असं नाहीये की मी करिअर मी हे सगळं डोक्यातून काढूनच टाकलेलं आहे थोडक्यात. अच्छा, म्हणजे तुम्ही जे आता शिक्षण घेतलंय ते थोडक्यात वेस्ट गेल्यासारखं, घरच्यांच्या समाधानासाठी. अच्छा. पण मग घरचे तुम्हाला सपोर्ट करतात या कार्यात? पहा, सगळ्याला माहिती आहे विरोध हा सर्वप्रथम घरातूनच होतो. घरच्यांचा विरोध होता, पण मला धर्मकार्याचं एवढं वेड होतं, सिरियसली मी सांगते तुम्हाला, एवढं वेड होतं की मी घरच्यांचं सुद्धा ऐकलेलं नाही. भरपूर विरोध आला. पण मग तुम्हाला असं नाही वाटत की त्यांचं चुकीचं नाही येतात की तुम्ही मुलगी आहात किंवा आपले आई वडील आहे, आई वडिलांना मुलीची काळजी असते, त्यांना वाटतं की आपली मुलीला बाहेर ही असे काम करते, कार्य करते धर्माचे, तर तिच्या जीवाला पण धोका आहे काय, तर त्यामुळे काळजीपोटी ते तुम्हाला सांगत असतील, असं नाही वाटत तुम्हाला? महाराणी जयवंताबाई, वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या आई, त्यांनी जर हाच विचार केला असता तर महाराणा प्रताप हे जन्माला आलेच नसते. घरच्याचा जर मला विरोध होता, पण असं नाही एवढा पण विरोध होता, पण काही काळाने जेव्हा त्यांना वाटलं की आपली मुलगी कुठं चुकत नाही, साधू संतांच्या व्यासपीठावर आपली मुलगी धर्मकार्य करते, हे जेव्हा माझ्या आईवडिलांच्या नजरेमध्ये आलं तर त्यांचं पण पूर्ण समर्थन झालं, पूर्ण पाठिंबा झाला या गोष्टीला. अच्छा, मग आता ते तुम्हाला सपोर्ट करतात या कामात? अरे वा. तुम्ही आता जसं सांगता की तुम्ही लहानपणापासून बघत आल्या आणि मग तुम्ही ते धर्माचं कार्य हाती घेतलं, तर वयाच्या कितव्या वर्षीपासून तुम्हाला असं वाटलं की हे कार्य आपण केलं पाहिजे किंवा जनजागृती केली पाहिजे हिंदू धर्माची? 21. 21व्या वर्षी.
तोपर्यंत एज्युकेशन कम्प्लीट झालं होतं तुमचं सगळं? आता पण चालूच आहे. अच्छा. मग 21व्या वर्षी तुम्ही काय केलं पहिलं? तुम्ही म्हणजे कार्य कसं सुरुवात कशी केली कार्याची? मी जसं तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया हे मी फक्त एक मनोरंजन म्हणून वापरत होते, पण त्याचा उपयोग कसा करता येईल हे मला चांगल्याच प्रकारे कळालं. आणि त्याच्या सोशल मीडिया, माझं पहिलं कार्य हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हिंदू जनजागृतीचं कार्य चालू झालं. आणि मला वाटलं नव्हतं की माझ्या बोलण्यानं हिंदुत्वावर हिंदूंवरती एवढा प्रभाव पडेल. अच्छा. आणि महाराष्ट्रच नाही, पूर्ण देशभरामध्ये व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले. बरोबर. आणि एक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक मला ओळखायला लागले. लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची नावं दिली. हिंदू वाघीण, हिंदू शेरणी, हे काही माझी स्वतःची नावं नाही आहेत. कट्टर हिंदुत्ववादी हर्षा दिदी ठाकूर, असे वेगवेगळे नाव देत गेले. आणि एक धर्मकार्याचं जो व्यासपीठ असतं, मग हे सोशल मीडियाचं कार्य करता करता मला एक चांगलं व्यासपीठ पण भेटलं. बरोबर. एक व्याख्याता म्हणून पण आहे, प्रखर व्याख्याता म्हणून पण आज मला लोक ओळखतात. अच्छा. पण ह्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मी कार्य चालू केलेलं, व्यासपीठावरच न थांबता आज माझं कार्य हे ग्राउंड लेवलला आहे. अच्छा. आणि हे कार्य ग्राउंड लेवलला असताना सगळ्याला वाटतं की हे फक्त ह्यांनी फेमसाठी, पण असं काही नाही. बऱ्याच अडीअडचणी येतात. हिंदुत्वाचं कार्य करणं हे कोणाचंच म्हणजे एवढं आसान नसतं. जेवढं आपण समजतो तेवढं नसतं. फक्त सकाळी आरती केली, देव घासले ठेवले, एवढं पुरतं हिंदुत्व सीमित राहत नाही. तुम्ही थोडक्यात सांगाल का ऑडियन्सला आमच्या की नक्की कशा प्रकारे कार्य चालतं तुमचं आत्ता सध्या? तुम्ही काय काय जे चॅलेंजेस येत आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही कामं करतायत? माझं कार्य लव जिहाद, लँड जिहाद आणि गोहत्या आणि धर्मांतरण, सध्याला आपल्या धर्माला लागलेली कीड सुद्धा म्हणता येते. हे जे धर्मांतरण आहे, मग तो किंवा आता सगळ्याला वाटतं की आता आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शिकवावं, चांगलं शिकवलं तर मुलगा काहीतरी चांगला बनेल. पण कुठं ना कुठं म्हणजे आईवडिलांना हे पण गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक संस्कृती असते ना आपली, हे कुठं ना कुठं विसरत जात आलेलं आहे. आता क्रिसमस 25 डिसेंबर सगळ्याला माहिती आहे. 25 डिसेंबरला एक काल्पनिक काय त्याला म्हणतात, सॅन्टा क्लॉज, तो येणार, गिफ्ट ठेवणार आणि जाणार. बरोबर. पण कोणाला हे माहिती नाहीये की शिकवलेलंच नाहीये, सॅन्टा क्लॉज शिकवलेलं आहे. पण 21 ते 27 डिसेंबरच्या काळामध्ये किंवा त्या टायमिंगमध्ये गुरु गोविंद सिंगचा पूर्ण परिवार देश आणि धर्मासाठी बलिदान झाला होता. तर तुम्हाला सांगते, तुम्हाला कुठं ना कुठं असं वाटत नाही का की हे सगळे अंग्रेजों के चोचले छोड़कर अगर हमारे वीरों ने हमारे भूमि के लिए जो ये बलिदान दिया है, ये रक्त बहाया है, तो हमारा फर्ज है कि इसको हम आगे हमारे बच्चों को पढ़ाएं. तर हे झालं शाळेमधलं. धर्मांतरण मोठ्या प्रमाणात चालतं हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये चालतं, हॉस्पिटलमध्ये धर्मांतरण चालतं, शाळेमध्ये धर्मांतरण चालतं, कॉलेजमध्ये धर्मांतरण चालतं, शाळेत पण चालतं या गोष्टी. शाळेमध्ये पण धर्मांतरण चालतं. आता ईसाई ह्यांच्या भरपूर शाळा आहेत. बरोबर. ज्याला आपण एक इंग्लिश मिडियमचं कॉन्व्हेंट स्कूल नाव दिलेलं आहे. तर तिथं पण आता तुम्ही बघा, तुम्हाला माहिती आहे मुलगी म्हणते आई टिकली नको लावू, मुलांना म्हणतात हाताला कलावा नका बांधू, गळ्यात काही घालू नका. का नाही घालायचं? जेव्हा कोणी टोपी घालून येऊ शकतं, तुम्ही त्याची टोपी नाही काढत. कोणी बुरका घालून शाळेत येतं, त्याचा तुम्ही बुरका नाही काढत. मग हिंदूंच्या कपाळावरचा टिळाच का टोचतं, हिंदूंच्या हाताचा कलावाच का टोचतं? खरी गोष्ट. काय असेल याच्या मागे कारण? सोपं आहे. हिंदूंना टार्गेट करायचं, हिंदूंची संस्कृती नष्ट करायची. त्यातनं काय साध्य होणार? काय साध्य होणार? कारण की त्यांना माहिती आहे सृष्टीच्या निर्माणात म्हणजे जब से सृष्टि का निर्माण हुआ है उससे पहले ही सनातन धर्म है. बरोबर. इनके बाप दादा भी, आता मला एकच बोलायचं, इनके बाप दादा भी सनातन धर्म को मिटा नहीं सके, तो इनके बच्चे क्या मिटा पाएंगे? ते स्वतःच आधी सनातनी असतील. उनके बच्चे क्या मिटा पाएंगे? आणि हे आपल्याला आता असं वाटतं की हे आत्ताच धर्मांतरणचं चालू आहे आणि
असं काही नसतं. पण हे मुघलांच्या काळातून हे धर्मांतरांचं विषय चालू आहे. खरी गोष्ट. आता सगळ्यांना एक टिपू सुलतान हा एक सेक्युलर होता, हिंदूंसाठी मायादया करणारा होता, बरोबर ना. पण कित्येक टिपू सुलतानने कित्येक हिंदूंच्या बायांवरती बलात्कार केले, कित्येक त्याने मंदिरं उद्ध्वस्त केली. पण जेव्हा अंग्रेजाचा काळ आला आणि त्याला वाटलं कुठं ना कुठं की आपली पावर कमी होती, फक्त मुळात हिंदू भोळा असतो, हिंदूंना आता उल्लू बनवा, मग काय करायचं, मंदिरं बांधायची. जे पहिले काळे कांड केले, आता हिंदूंना वापस सहानुभूती कशी दाखवायची, अंग्रेज आहेत आपल्या विरोधामध्ये लढणार आहेत, मग आता करायचं काय, मग बांधा हिंदूंची मंदिरे, सेक्युलर बना. काय मग हिंदूंना नाही. टिपू सुलतान खूप चांगला होता, पहिल्यापासूनच आहे हे षडयंत्र. त्याच्यामुळेच म्हणते जिनके बाप दादा कुछ नहीं कर सके उनकी औलादे कुछ नहीं कर पाएगी. खरी गोष्ट आहे. पण मग तुम्ही आत्ता जे सांगितलं आम्हाला त्यातनं म्हणजे पूर्वीपासनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीपासनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासनं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते, सम्राट पृथ्वीराज चव्हाण, त्याच्यानंतर महाराणा प्रताप आले, छत्रपती शिवाजी महाराज आले, छत्रपती संभाजी महाराज आले, तेव्हापासनं हिंदूंना जागा करायचं काम चालू आहे. पण मग अजून हिंदू का जागा होत नाही? म्हणजे तेव्हापासून ते लोक धर्मासाठी कार्य करताय, हिंदू धर्माची जनजागृती करताय, पण आज एवढ्या वर्षानंतर पण तेच करायची वेळ काय येते? कसं आहे माहिती का, हिंदू मुळातच खूप भोळा आहे. हिंदू हा हिंसक नाही. पहिली गोष्ट, हिंदू जर हिंसक असला असता ना तर गोरगरीब जे हिंदू आहेत, परिवार आहेत, कुटुंब आहेत, त्यांची जोरात पैसे देऊन धर्मांतरण झाले नसते. हिंदू हा मुळातच अतिप्रमाणात भोळा आहे आणि हिंदूंना पहिल्यापासून षडयंत्र आहे. मी काय बोलते ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिल्यापासून असा षडयंत्र आहे की हिंदूला हिंदू म्हणून नाही तर हिंदूंना ब्राह्मण, राजपूत, कोळी, माळी, कुंभार, चांभार, दलित असं बोलून हिंदूंना पहिलं वाटा, जाती जातीमध्येच भांडणं लावा. बरोबर आहे. मी काय बोलते तुम्हाला कळतंय? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करा, डिवाइड अँड रूल. थोडक्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलं का जातीवाद होतं, मग हिंदू कधीच एकत्र येणार नाही. त्यांना माहिती आहे हिंदूंना म्हणजे थोडक्यात मूर्ख बनवणं खूप सोपं आहे. ज्याला त्याला जातीचा अभिमान आहे, त्याच्या गर्व आहे, त्याच्यामुळं तो खालचा तो वरचा असा हे पहिल्यापासून षडयंत्र चालू आहे की हिंदूंना जातीमध्येच तेढ निर्माण करून वेगळं करण्यात यावं. आणि सगळ्याला मला एकच सांगायचं की हिंदूंनी हिंदू म्हणून जगा, हिंदूंनी हिंदू म्हणून जगा. कारण की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस यातना सहन केला. हे फक्त एक मराठा जातीसाठी न करता पूर्ण आपलं हिंदवी स्वराज्य राहावं ह्याच्यासाठी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जातीसाठीच नाही तर पूर्ण सनातन धर्मासाठी लढलेले आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप हे एका जातीसाठी नाही तर यांनी धर्मासाठी लढलेले आहे. तर तुम्ही पण हिंदू म्हणून जगा आणि हिंदू म्हणूनच मरा. खरंय. तुमच्या माध्यमातून जो आणि एक मिनिट, तुम्ही बोलतात की हिंदू जागृत का होत नाही, मला एक गोष्ट सांगायची आहे. हिंदू हिंसक नाहीये, बरोबर? हिंदू हिंसक नाहीये. आज प्रभू श्रीरामाला प्राणप्रतिष्ठेला 500 वर्ष लागली. कित्येक हिंदूंची घरे उद्ध्वस्त झाली, कित्येक बायांचं कुंकू पुसण्यात आलं, कित्येक लेकरं अनाथ झाली, कित्येकांनी छातीमध्ये गोळ्या खाल्ल्या. जात बघून खाल्ल्या नाही ना, धर्मासाठीच लढाई होती, धर्मासाठीच हे केलं ना. हिंदू जर हिंसक असला असता तर आज 500 वर्ष लागली नसती. हिंदू भोळा आहे, अति प्रमाणात भोळा आहे, त्याच्यामुळं प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेला 500 वर्ष लागली. और हमारे बहुत सारे पूर्वजों ने खून बहाया है इस प्रभु श्री राम जी के प्राण प्रतिष्ठा के लिए. अगर हिंदू हिंसक होता तो 15 दिन में राम मंदिर बनवा देते, 15 दिन में. हिंदू हा मुळात भोळा आहे आणि हिंदू आता खूप प्रमाणात जागृत झाला. एका लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलीला हत्या केली, जर एका लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलीची जेव्हा हत्या होती
तर आज लाखो संख्येने हिंदू जातपात सोडून हिंदू म्हणून एकत्र येतात त्या मुलीला न्याय द्यायसाठी. कोण म्हणतं हिंदू जागृत नाही? हिंदू जागरूकच आहे, फक्त हिंदू हा मुळात अतिप्रमाणात गोळा आहे. पण आता सध्या जी लाट आलेली आहे हिंदुत्ववादीची, सध्या तिची म्हणजे जेव्हापासून माझ्या मते राम मंदिर झालं किंवा सरकार बदललं असं म्हणता येईल का आपल्याला, तेव्हापासून ती हिंदुत्वाची लाट आलेली आहे. नाही सर, मला एक गोष्ट सांगायचं, हिंदू हा कोणाला उभा पण करू शकतो, हिंदू हा कोणाला पाडू शकतो. सरकारमुळे हिंदू नाही, हिंदुत्वामुळे सरकार आहे. बरोबर. हिंदुत्वामुळे सरकार आहे. हिंदू जागृत झालेला आहे. हिंदूंना माहिती आहे की आता आपल्या राष्ट्रहितासाठी, आपल्या समाजहितासाठी, आपल्या भारत मातेच्या सुरक्षतेसाठी काय योग्य आहे आणि कोणाला कसं कुठं राजकारणामध्ये बसवायचं. समजा काही जरी झालं, राजकारणाशी तर आपला काही संबंध नाही, पण तरी राजकारणामुळे हिंदुत्व नाही, हिंदुत्वामुळे राजकारण तुम्ही म्हणू शकता. कारण की हिंदू जागा झालेला आहे, त्याच्यामुळं सरकार ही हिंदुत्वादीच पाहिजे. खरी गोष्ट आहे. खूप चांगलं तुम्ही म्हणजे जे सांगताय आम्हाला त्यातनं कळतंय की तुम्ही खरंच, तुम्हाला हिंदू शेरणी का म्हणत असतील हे आम्हाला कळतंय त्यातनं. माझा एक प्रश्न आहे असा की ठीक आहे, हे तुम्ही कार्य करताय ओके, पण मग तुम्हाला असं वाटत नाही का की बाकीच्या मुली ज्या तुमच्या वयाच्या आहेत आत्ता, त्यांच्यासारखं आयुष्य जगावं? त्या मुली एन्जॉय करतायत, बॉयफ्रेंड आहे, लग्न करतायत, एक्सेट्रा एक्सेट्रा, तर तसं आयुष्य तुम्हाला जगावं असं नाही वाटत का? की थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं का पार्टी क्लब असं? हा, क्लबिंग, पार्टी, फ्रेंड्स. माझ्या आयुष्यामध्ये मी क्लब, पार्टी ह्या गोष्टींमध्ये मी कधीच इन्व्हॉल्व झालेली नाही. हे ड्रिंक्स वगैरे करणं आत्ताचं, ह्याला जर फॅशन म्हणत असाल तर ह्याला नीचपणा, माझ्या सनातन धर्म संस्कृतीमध्ये ह्याला नीचपणा म्हणतात आणि हे मला करायचं नाही आहे. माझी जी संस्कृती आहे ती मला जपायची आहे. माझं धर्मकार्य आहे. पहा, प्रभू श्रीरामांनी मला ह्या कार्याला निवडलेलं आहे. जे मी कार्य करते ह्याच्यात मला खूप अभिमान आहे आणि हे जगण्यात मला गर्व आहे ना अभिमान आहे. तर मी का जगावं कोणासारखं? माझं जे कार्य आहे, माझ्या रामांनी मला निवडले, तर त्याच्यामुळं जशी आहे तशी छान आहे आणि अभिमान आहे मला. लग्नाचा काही विचार आहे का तुमचा? लग्नाचा विचार सध्याला तर धर्माचं वेळ आहे. फक्त धर्म. 24 तास माझ्या डोक्यात चालणारा एकच शब्द, लव जिहादामधून मुली कशा वाचवायच्या, कसाच्या तावडीतून मुली गायी कशा वाचवायच्या, हे धर्म परिवर्तन होतं हे कसं वाचवायचं. सध्याला लागलेला वेळ हर्षू ठाकूरला हे फक्त हिंदुत्वाचा आहे. अच्छा. तर आता सध्याला फक्त हिंदुत्व, मागचं काही बोलू नाही शकत. घरचे म्हणत असतील ना तुम्हाला की जसं मुलींच्या मागे लागतात, मुलगी वयात आल्यावर लग्न करा लग्न करा, तुम्हाला घरचे म्हणत नाही की लग्न करा असं? घरच्यांनी मला धर्म करायसाठी समर्पण म्हणजे सोडून दिले. ही दिलं. काही आपलं ऐकणार नाही आता, ही कोणतीच गोष्ट ऐकणार नाही. ही आता ही धर्माची वेळी झालेली आहे. बरोबर. नाही, पण भविष्यात जर तुम्हाला लग्न करायचं असेल समजा, तर मग तुम्हाला कशा प्रकारचा मुलगा लागेल? म्हणजे तो पण धर्मकार्याचाच एक भाग असला पाहिजे की कसं, म्हणजे की नंतर तुम्हाला हे धर्मकार्य सोडून कुठेतरी लांब सेटल होऊन जाल असं काही विचार केला तुम्ही? हर्षू ठाकूरचं जीवन हे धर्मकार्यासाठी बनलेलं आहे. पास्टमध्ये काय झालंय काय नाही ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण आता जसं मी मॅच्युअर झाली, आता इथून जे मी 4 वर्षापासून माझं धर्मकार्य सुरू केलेलं आहे, तर ह्याच्या पुढचं माझं जीवन, माझ्या आयुष्यामध्ये कोणी येईल कोणी नाही हे तर आता माझ्या परमेश्वराला माहिती आहे, माझ्या प्रभू श्रीरामांना माहिती आहे. पण आता जे तुम्ही बोललात की धर्मकार्य सोडून कुठं सेटल व्हायचं, हे कधीच मी मनात विचारणार नाही. मला कितीही अडीअडचणी येऊ द्या, कितीही माझ्यावर हल्ले होऊ द्या, माझं आयुष्य याच्यानंतरचं जे आयुष्य आहे हे सगळं धर्मकार्यासाठी अर्पण आहे. अरे वा, छान. तुम्ही आता बोलताना बोलल्या की 2-3 प्रकारचे तुम्ही काही जिहाद सांगितले, तर आता म्हणजे जनतेला फक्त लव जिहाद वगैरे माहिती आहे, तर असे खरंच किती प्रकारचे जिहाद वगैरे? तसे तर भरपूर प्रकारचे जिहाद आहे. तर मी तुम्हाला एक 2-4 जिहाद थोडक्यात सांगते की थोडक्यात लोकांना फक्त लव जिहाद आणि लँड जिहाद माहिती आहे. नाही, ते पण नाही माहिती, एक्सप्लेन करा. लव जिहाद म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्याला कोणाचं असं म्हणतात की बाबा हे प्रेम प्रकरण असतं आणि ह्याला हे विरोध असतं. मुळात
हिंदू धर्मामध्ये जे देवी देवतांपासून हे परंपरा चालू आहे. मुली ह्या प्रेरणा घेत नाहीत की माता सीतेचं, प्रभू श्रीरामांचं त्याग पाहत नाहीत. बरोबर. राधाकृष्णाचं प्रेम पाहत नाही. बरोबर. आई पार्वतीचं आणि महादेवांचं प्रेम पाहत नाही. धर्मामध्ये प्रेमच करायचं नाही. लव जिहाद म्हणजे तुम्हाला थोडक्यात लव जिहाद म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, हिंदू धर्मातली मुलगी फसवायची खोट्या नाट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आणि तिचं धर्म परिवर्तन करायचं. आणि ज्या मुलींचं धर्म परिवर्तन झाल्यावरती ज्या मुलींना कळतं की आपल्यासोबत आता खूप मोठा स्कॅम झालाय, आपलं धर्म परिवर्तन झालंय. मला सांगा ना, प्रेम केलं तुम्ही, जसे आहात तशीच ती मुलगी एक्सेप्ट करणार. धर्म पाहून प्रेम केलं का? हां, जर तुम्ही म्हणता की हे लव जिहाद वगैरे काही नसतं, तर मग तुम्ही मुलींना फसवता का खोट्या प्रेमाच्या जाळ्यात? आणि ज्या मुली फसलेल्या आहेत त्यांना ज्या मुली गोमांस खात नाहीत, लग्नाच्या नंतर, लग्न तर म्हणताच येणार नाही, त्याला षडयंत्रच म्हणता येणार. एक लग्न झाल्यावरती समजा त्या मुलीला गोमांसच खाऊ घालायचं जबरदस्तीने, तिला बुरकाच का घालायला लावायचा? तिला नाही ना. प्रेम तर नाही शिकवत कोणावर जोर जबरदस्ती करणं. खरं. हे झालं. आणि ज्या मुलींना कळतं की आपल्यासोबत हे झालंय, आता ज्या मुलींना आपण पहिले समजून सांगतो त्या मुलींना, नाही मेरा अब्दुल वैसा नहीं, तेरा अब्दुल तेरे बहन, उसके बहन का सगा नहीं होता, वो तेरा क्या सगा होगा? सही बात है ना. ज्या मुली फसून नंतर ज्या बाहेर निघायचा प्रयत्न करतात, भरपूर ह्या गोष्टीमध्ये यश येतं आपल्याला, 99% यश येतं. पण काही मुली ह्या वेश्या व्यवसायामध्ये पाठवतात ते लोक. काही तर बाहेर विदेशामध्ये पाठवून देतात, काहींना आतंकवादी संघटनेमध्ये पाठवून देतात. आपली हिंदू मुलगी आहे का ती जिहादीची बायको आहे तेच कळत नाही. आणि ज्या मुली ह्याला बळी पडत नाही त्यांची हे जिहादी निर्घुणपणे हत्या करतात. मग हे कोणतं प्रेम आलं तुम्ही सांगा मला. खरी गोष्ट आहे. तुम्ही अशा काही मुली रेस्क्यू केल्या आहे का? रेस्क्यू माझ्याकडे मी पहिलं तर सांगते, सगळ्याला एक म्हणजे मी असं काही सर्टिफिकेट नाही बनवलेलं आहे, पण मला एक सांगायचं आहे की जे कार्य करते मी कधीच माझा रेकॉर्ड ठेवलेला नाही, पण आज हजारोच्या संख्येने मी मुली वाचवलेल्या आहेत. काही मुली आहेत जे सोशल मीडियावर येऊन सांगायला तयार झालेल्या आहेत की हे करू नका, पण काही अशा भरपूर मुली आहेत ज्यांची इज्जत जपणं, त्यांना आपण त्या चुकीमधून काढलं तर समोर समाज आहे, तिचं लग्न कार्य आहे, तिचं पुढचं जीवन हे अपमानास्पद जाऊ नाही म्हणून त्या मुलींची पूर्ण जे काय म्हणतात त्याला, पूरी जो जानकारी है उनकी गुप्त रखी जाती है. अच्छा. नाही, पण उदाहरण म्हणून तुम्ही एखादं सांगू शकता ना की कशा प्रकारे तुम्ही रेस्क्यू केले? काय 12 वर्षापासून तर 45 वर्षाच्या महिला सुद्धा लव जिहादमधून काढल्या. बापरे. माझा पॅटर्न थोडा वेगळा आहे. मुलगी जर फसली तिला कळालं आणि मुलीला जर माहिती असलं तर त्या जिहाद्याच्या घरात जाऊन मुलगी आणणारी हे हर्षू ठाकूर आहे. माझ्यात एवढी धमक आहे की माझ्या मुलीला वाचवायसाठी मी माझे प्राणसुद्धा त्यागायला तयार आहे. आणि हे झालेलं आहे माझ्यासोबत. पुढे आपण चर्चा करतो त्याच्यात कळेल. ते तुम्ही अजून सांगणार होते की कुठल्या प्रकारचे जिहाद आहे? ड्रग्स जिहाद आहे, वोट जिहाद आहे, वोट जिहाद सुद्धा आहे, फर्जी वोट जिहाद. तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचं हसू येतं की नाही ताई काही सांगतात. जेव्हा तुम्ही खरंच कार्य करता, फक्त हिंदू म्हणून जगणं हे नाहीये, पण हिंदू म्हणून तुमचं काहीतरी तुमच्या धर्माविषयी कार्य करणं, जेव्हा तुम्ही या कार्यात उतरता ना तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या धर्मावर येणारं संकट कसं आहे आणि ह्या संकटामध्ये आम्ही कशासाठी इथं थांबलेलो आहोत आणि कशासाठी लढत आहोत. बराच वोट जिहाद आहे, ड्रग्स जिहाद आहे. ड्रग्स जिहादमध्ये आज हिंदू मुली, तुमच्या आपल्या नाशिक जिल्ह्यातच सांगते तुम्हाला, जास्तच नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये कित्येक मुली ड्रग्स घेऊन स्वतःची आत्महत्या केलेली आहे, स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. ऑन रेकॉर्ड आहे हे सगळ्या गोष्टी. कुठून येतं हा ड्रग्स? ह्याचा मास्टर माइंड कोण आहे? ड्रग्सचा एवढा मोठा साठा नाशिकमध्ये येतो, त्याच्यावर का ठोसपणे का कारवाई होत नाही?
आम्हाला माहिती आहे ना की हे ड्रग्ज जिहाद कसा आहे. हिंदू मुलांनाच, हिंदू मुलींनाच फसवत नाहीत, तर हिंदू मुलं सुद्धा लव जिहादामध्ये फसतात. म्हणजे मुली फसवतात मुलांना असं. आपल्या नाशिकच्याच आसपासच्या एक तालुक्यातलंच आहे. त्या दादाचं नाव वगैरे काही सांगितलेलं नाहीये, पण सिरियसली त्या दादाचं, आता मी डायरेक्टच बोलेल, मी त्या दादाला लव जिहादमध्ये फसवून, त्या मुलाला लव जिहादमध्ये फसवून त्याचं धर्मांतरण करून त्या करण्यात आलं. बापरे. आता ती प्रेम करत होती ना, ती प्रेम करत होती, तर त्याला त्याचं पूर्ण धर्मांतरण करून करायची काय गरज होती. त्याला सगळ्या ह्या गोष्टी कळल्या आणि त्यांनी सुदर्शन न्यूज आहे त्यांच्याशी संपर्क साधला. त्याला बऱ्याच म्हणजे झाली, मदत सुद्धा झाली. आता काही असं आहे की ज्या ह्या त्यांच्या चव्हाट्यामध्ये जे अडकतात ना, ते निघणं खूप मुश्किल असतं. त्यांना कसं बाहेर काढायचं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत जे मी कार्य करते, हे गुप्त संचलन असते, ते त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही ह्या गोष्टी. ग्राउंड लेवलचं कार्य हे आपलं ऑफलाईन असतं. त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी तुम्ही माहिती दिली, लोकांपर्यंत पोहोचले. माहीत नव्हतं लोकांना असं पण काही असतं. तर मला एक गोष्ट सांगा फक्त, की आता तुम्ही एक मुलगी आहात, तसं बघायला गेलं तर असं काही नाही की मुली करू शकतात सगळ्या गोष्टी, पण एक कुठेतरी लिमिटेशन येते मुलीला. आता हे कार्य जे करताय तुम्ही, हे खूप म्हणजे रिस्की आहे सगळ्या गोष्टी. तर एक मुलगी म्हणून तुम्हाला काय अडचणी येतात ह्या सगळ्या कार्यात? विषय असा आहे, आता हे प्रश्न तुम्ही माझ्या मनासारखा विचारला खरंच, आणि ह्याच्यावर मी नक्कीच बोलेल आणि मनापासून बोलेल. बोला, त्याच्यासाठीच विचारलं. मुलगी म्हणून काय अडचणी येतात, थोडक्यात सांगायचं म्हणजे जे मी कार्य करते ह्याचा विरोध फक्त जिहाद्यांकडून होत नाही. आपल्या समाजामध्ये हिंदुत्वाचा चोला घालून, हिंदुत्वाचा खोटा मुखोटा घालून वावरणारे काही लोक आहेत. माझं कार्य तर धर्मकार्य आहे. मी काही पैशाच्या लालूच करत नाही. मला काही या गोष्टीमध्ये पैसा भेटलेला नाही. पण माझ्याकडे 4 आणे जरी असले, आज मी धर्मकार्यासाठी 4 वर्ष झालं घर सोडलेलं आहे. मी कशी राहते, काय खाते, हे फक्त माझं जीवन माझ्या जीवनापुरतंच सीमित आहे. लोकांना वाटतं की हे एक सोशल मीडिया स्टार आहे, ही एक रील स्टार आहे, हिची लाईफस्टाईल खूप छान असेल, किंवा हिच्याकडे फॉर्च्युनर असेल, हिला बॉडीगार्ड असतील, हिला सिक्युरिटी असते. पण मला एकच सांगायचं आहे, धर्मकार्य करायसाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. घर, दार, परिवार, सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आज माझं स्वतःचं घर सुद्धा नाहीये मी जिथं राहते. ज्या मुली लव जिहादापासून अडकलेल्या असतात त्यांना सोडवायला पैसे मला कोणी पुरवत नाही. पण ह्या हर्षू ठाकूरकडे जर 4 आणे जरी असले ना, तर त्या मुलीला जिथून अडकलेले आहेत तिथून आणायचं आणि तिला सुखरूप तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवायचं कार्य मी करते. मी माझं स्वखर्चानं करते. आणि ह्याच्यामध्ये माझा काही हे नाहीये, लोभ नाहीये मला की मी ह्या मुलीला म्हणजे आता ही अडकलेली मुलगी आपण काढली, मी मला काही फेम नाही पाहिजे. पण ह्या कार्यात देवानं माझ्या कार्याची दखल घेतली आणि ह्या गोष्टींमध्ये मला प्रसिद्धी भेटली. मला प्रसिद्धी नाही पाहिजे, पण ह्या प्रसिद्धीला कुठं ना कुठं जळून, जे हिंदुत्वाचा मुखोटा घालून, हिंदुत्वाचा चोला घालून जे हे खोटे मिरवतात ना, ह्यांचा मला खूप त्रास आहे. थोडक्यात तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, मी पेपर सुद्धा आणलेला आहे ज्यांच्यावरती मी गुन्हे दाखल केलेले आहेत, ज्या जिहाद्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. एक जालन्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा होता, हिंदू मातंग समाजाचा. ओके. मातंग समाज मी मुद्दाम घेतलाय, त्याच्या मागचं पण एक कारण आहे. हिंदू मातंग समाज, बऱ्याच प्रमाणात हिंदू मातंग समाजाचं धर्मांतरण होतंय. लोक त्यांना कन्वर्ट करतात, बरेच लोक. पण मातंग समाज हा हिंदुत्ववादी सुद्धा आहे, हिंदुत्वासाठी कार्य करणारा सुद्धा आहे. जालन्यामध्ये जेव्हा हिंदू जन आक्रोश मोर्चा होता, अक्षय पाटोळे म्हणून एक हिंदू मातंग समाजाचा मुलगा होता, त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली जिहाद्यांकडून, जो गोरक्षक होता. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्या जन आक्रोश मोर्चामध्ये हिंदू तेजसूर्य धनंजयभाई देसाई आणि आम्ही दोघं त्या मोर्चामध्ये सामील झालेलो होतो. त्या जिहाद्यांचा विरोध केला. जो आरोपी आहे, ज्याने ते आपल्या हिंदू मातंग मुलाची हत्या केलेली होती, तर त्या आरोपी विरुद्ध
आम्ही तो मोर्चा उभारण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मोर्चा संपन्न झाला, दुसऱ्या दिवशी मी सोशल मीडिया पाहिलं माझं. अक्षरशः ह्या जिहाद्यांनी जो मारेकरू आरोपी आहे त्याचा आणि माझा सोशल मीडियावरची फोटो, वेगवेगळे फोटो लावले आणि एक वलिमाची पत्रिका छापली सोशल मीडियावरती. अरे बापरे. सोशल मीडियावरती एक पत्रिका छापली आणि ती सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आली. मला कॉल आले, मेसेज आले, मला टॅग आले व्हॉट्सअपला. जिहादी म्हणजे जिहाद्यांची, जिथे जिहादी आहे जे आपल्या बहिणीसोबत संसार का जे आपल्या बहिणीसोबत शारीरिक संबंध करू शकतात, त्यांची नीच आणि मानसिक पातळी एवढी खालच्या लेवलची असती, तर त्यांच्याकडून मी काय हीच अपेक्षा करणार की तर माझी बदनामी करते. पण ह्याच गोष्टीचा गैरवापर ह्या जे समाजामध्ये फिरणारे जे आहेत ना, मुखोटे घालून, बरोबर, हे खोटे मुखोटे घालून जे समाजामध्ये, की आता हर्षू ठाकूरला बदनाम कसं करायचं, त्या पत्रिका, अरे हिचं तर त्या जिहाद्यासोबत लपडं होतं, हिने तर त्याच्यासोबत लग्न केलेलं होतं, अशा अफवा पसरवल्या. त्या 70 लोकांवरती मी गुन्हे पण दाखल केले त्या जिहाद्यांवरती. पण एक पाहायची गोष्ट म्हणली तर एक आपण धर्मकार्याचं कार्य करणाऱ्या मुलीला भरपूर समर्थन आहे. आता हर्षू ठाकूरला एवढा मोठा पाठिंबा आहे की त्यांचे नाव फक्त मी इथं घेऊ शकत नाही. असे व्यक्ती माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. असे व्यक्तिमत्व आहेत. बरोबर आहे. खंबीरपणे एक ढाल बनून, एक त्यांची एक मुलगी म्हणून त्यांनी मला सांभाळलेलं आहे. त्यांनी मला धर्मकार्यामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे माझ्या आयुष्यावर. म्हणून हे छाटछूट जे लोक असतात ना, त्याच्यावर ही हर्षू ठाकूर कधीच लक्ष देत नसते. पण त्रास, एक मुलगी म्हणून ह्या गोष्टींचा त्रास होतो. पण मी त्यांना मला एकच सांगायचं, जे विरोधक आहेत, जे धर्मकार्याला सहकार्य करणारा हा माझा सहकारी, पण धर्मकार्यात मला धर्मकार्यासाठी अडवणारा, मग तो हिंदू असो का मुसलमान असो, तो माझा विरोध. सांगायचं थोडक्यात की एवढंच की एक महिला, एक मुलगी निस्वार्थपणे धर्मकार्य करत आहे. मी असो, कोणी पण असो, तर तुम्ही खंबीरपणे पाठिंबा द्या, तिची एक शक्ती बना. बरोबर. कारण की खूप कमी प्रमाणात मुली धर्मकार्यात, आणि धर्मकार्यासाठी मी माझं खूप काही मोठा त्याग केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे जे मी कार्य करते हे मी निस्वार्थपणा करते. जिहाद्यांकडून मला फक्त हेटच येणार, बरोबर, हेट. पण जे मी कार्य करते, अहोरात्र करते. मला 3-3 दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होतात, बरंच काही अडीअडचणी येतात, बऱ्याच काही जे सांगू सुद्धा शकत. असे लोक कार्य करताना भेटतात ज्यांची वाईट नजर असते जिहाद्यांची, की खूप असं काही सांगताना माझं एवढं मन भरून येतं की जे माझं कार्य आहे ते मी एकनिष्ठपणे करते. आणि ह्याची दखल कोणी घेऊ नका. पण एक तुमची मुलगी धर्मासाठी लढत आहे तर तिला तिच्या चरित्र्यावर वार न करता तिचा एक खंबीर पाठिंबा बना. एवढं खंबीर आहात तुम्ही. पण आता कुठेतरी असं वाटलं की जसं मी सुरुवातीला सांगितलं, स्त्री भावनिक असते, तिच्यात मातृत्व असतं, ममत्व असतं, तर कुठेतरी असं वाटतं कधी की खचून गेल्यासारखं? नाही, जिहादी तर मला खचूच नाही शकत, अजिबात नाही. पण असं कधी घरची आठवण आली किंवा असं खचून गेल्यासारखं कधी वाटतं? नाही. मला माझं धर्मकार्य आहे हे मी माझ्या मनाने निवडलेलं आहे. मी कधीच खचणार नाही. मला जेवढा जिथून पण विरोध येईल, धर्माच्या मध्ये काम करणाऱ्या लोकांचा येईल विरोध का जिहाद्यांचा येईल, पण ते मी माझी शक्ती बनवणार. त्या विरोधाला मी शक्ती बनवूनच मी पुढे धर्मकार्य करणार. कोणाला असं वाटत असेल की हिच्या चरित्र्यावर वार करून किंवा हिचा अपमान करून, हिचं नाव खराब करून, हिला जर धर्मकार्य करण्यासाठी जर आपण रोखू तर त्यांची ही खूप मोठी चुकी आहे. तर मी पहिलं सुद्धा सांगितलं, आत्ता पण सांगते, हर्षू ठाकूर ही फक्त धर्मकार्यासाठी बनलेली आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या शरीरामधला शेवटचा श्वास सुद्धा हा माझा धर्मकार्यासाठी राहील. तर त्याच्यामुळे हे विरोधक भडवे किती जरी आले तर मला काही फरक पडणार नाही.
पण तुम्ही ज्या प्रकारे आता सांगितलं आम्हाला सगळ्या गोष्टी, की तुम्ही एवढ्या खंबीरपणे उभे आहे, तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणाकडनं प्रेरणा घेतला एवढी की खंबीरपणे उभी राहायची अशी? त्याग हा प्रभू श्रीरामांकडून शिकावा, ज्यांनी आपल्या वडिलांच्या एका शब्दाने, आपल्या वडिलांच्या एका वचनाने त्यांनी 14 वर्ष वनवास केला. बरोबर. आणि फक्त वनवास केला नाही, वनवासामध्ये पण भरपूर अडचणी आल्या. बरोबर ना? त्याग हा प्रभू श्रीरामांचा असावा. आणि जगणं कसं आणि धर्मासाठी लढणं कसं, दुश्मनच्या छाताडावर बसून त्याचं मुंडकं कसं उडवायचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. वीर शिरोमणी महाराणा प्रतापांकडून शिकावं. आणि मरण जरी आलं तरी जिहाद्यांच्या शरण जाऊ नये, हे माझ्या शंभू राजांकडून शिकावं. ह्यांचीच प्रेरणा घेऊन आज मी हे जे माझं धर्मकार्य करते. आणि काही व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये असे आहेत की त्यांचं मी इथं नाव नाही घेऊ शकत, पण त्यांचा खंबीरपणे पाठिंबा माझ्या सोबत आहे. अरे वा, छान आहे. नाही, तुम्ही ज्या प्रकारे कार्य करताय, तुम्हाला खंबीर असणं गरजेचंच आहे. आणि समाजात तुम्हाला असे खूप लोक भेटतील. आणि हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे की एखादी स्त्री जर पुढे जात असली किंवा काही नवीन करायचं असेल तर सगळ्यात सॉफ्ट टार्गेट म्हणजे तिच्या चारित्र्यावर उडवणं. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की स्त्री खचते, माघार घेणार. असं हे म्हणजे पूर्वीपासूनच पॅटर्न आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या गोष्टीत खचून जायची गरज नाही आहे आणि तुम्ही कधी खचणार पण नाही, ही पण मला माहिती आहे. मागे आपलं चर्चा झाली तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं तुमच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला पण केला होता. माझ्यावर एकदा 2 ते 3 वेळेस हमला झालेला आहे. पण साक्षात आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, माझ्या कुलस्वामिनीचा मला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे हे जिहादी भडवे फक्त मागून वार करतील, ह्यांची अवकात तर नाहीये की समोरासमोर येऊन भिडावं. तर लव जिहादचे बरेचसे केस आहेत जे मी सॉल्व्ह करताना वापस येते, तर मला विदाऊट सिक्युरिटीच येत होते मी. तर तेव्हा काही जिहाद्यांनी ट्रेनमध्ये हमला केला होता माझ्यावर. अच्छा. हा, चॉपरने म्हणजे खंजरने वार केलेला आहे माझ्या हातावरती. अच्छा. हा, तेव्हा काही आपल्याच प्रवाशांनी वाचवलेलं आहे. अरे बापरे. असं नाही, धर्मकार्य करताना अडचणी येतात, पण मला एकच सांगायचंय, ह्या सगळ्या हे छोटे मोठे हमले वगैरे होतच राहतात. ह्याला भिवून जायचं नसतं, ह्यालाच आपली पावर. कारण की धर्मकार्य करताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होणार, तर ह्याला तुम्ही तुमची ताकद बनवूनच समोर जावं. पण असं नाही वाटत का जीव धोक्यात घालायचा आपला कधी? बरोबर. आता हिंदूंचं असं काम झालं की खाना पिणार कुत्ते की जैसे तुम हिलाकर सो जाना. बरोबर ना? हेच जर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असता, राजमाता जिजामातांनी विचार केला असता, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते. बरोबर. काय गरज होती वीर शिरोमणी महाराणा प्रतापांना? क्या जरूरत थी महाराणा प्रताप जी को घास की रोटी खाने की? जातीसाठी नहीं तो धर्मासाठीच ना. धर्म की लड़ाई में सनातन धर्म को बचाने के लिए, इस भगवे को बचाने के लिए हमारे वीरों ने जो बलिदान दिया है, चाहे फिर वो बंदा सिंह बहादुर हो, गुरु गोविंद सिंह जी हो, या फिर उनके 4 साहबजादे हो, या फिर छत्रपति शिवाजी महाराज हो, या धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज हो, या फिर महारानी पद्मावती हो, जिन्होंने हजारों रानियों के साथ में जौहर कुंड में मतलब अग्नि कुंड में अपने खुद को सौंप दिया, लेकिन अलाउद्दीन खिलजी को अपने आंचल का एक तार तक नहीं छूने दिया. उन्होंने भी, ये भी लड़ाई धर्म की ही थी. बरोबर. ये भी लड़ाई धर्म की थी. धर्म को बचाने के लिए जब जब धर्म पे हानि हुई है, तब तब हमारे वीरों ने, हमारे वीरांगनाओं ने इस युद्ध में शामिल हुए हैं. धर्म को बचाने के लिए हजारों रानियों ने जौहर कुंड में अपनी जान दे दी थी, लेकिन जिहादियों को अपने आंचल का एक तार नहीं छूने दिया था. ये हम हमारे बच्चों को नहीं सिखा रहे हैं. हम हमारे बच्चों को क्या सिखा रहे हैं? शीला की जवानी मुन्नी बदनाम हो गई, पाहुणं जेवला का, कुंडी मत खटकाओ राजा, सीधा अंदर आओ राजा. तुमचा धर्म काय?
तुमचा धर्म काय, तुमची संस्कृती काय. ज्या आई झाशीच्या राणीनं स्वतःच्या बाळाला पाठीशी घेऊन, काळजाशी घेऊन धर्मासाठी लढल्या, मातृभूमीसाठी लढल्या, राष्ट्रहितासाठी लढल्या, भारत मातेच्या शृंगारासाठी लढल्या, त्यांची प्रेरणा नाही द्यायची लेकरांना, पण नाचणारीच्या स्टेजवर आपल्या लेकरांना नाचवायचं. लेकरांना शाळेत बनवायचं नाही प्रभू श्रीराम, बनवायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज. काय बनवायचं? जोकर बनवायचं, सॅन्टा क्लॉज बनवायचं. धर्म आणि संस्कृती हे टिकवता आली पाहिजे, ही टिकवता आली पाहिजे, हे आपल्या रक्तात असतं. बरोबर. त्याच्यामुळं धर्म आणि संस्कार हे आपल्या लेकरांना गरजेचे आहे. खरी गोष्ट आहे तुम्ही जे बोलले ते, की आज ती वेळ आली आहे की आज जर जागे झाले नाही तर मला नाही वाटत जास्त बटवगे तो दिवस कटवगे, जास्त दिवस एक राहोगे तो सेफ राहोगे. बरोबर आहे. पण तुम्हाला तुमच्यावर जो हल्ला झाला होता मागे, तर मग तुम्ही त्याच्यावर काही ऍक्शन घेतली पुढे? ते सापडले कोण लोक होते? नाही सापडले तर नाही. असे तर कित्येक लोकांवरती मी कारवाई केली, जिहाद्यांवरती कारवाई केली आहे. आतापर्यंत त्यांचं काही नामोनिशाण. आणि हे सगळे भडवे कन्व्हर्टेड आहेत, हे तर काही ओरिजिनल नाही. तरी हे पहा, बाहेरचे जे इस्लामिक राष्ट्र आहेत त्यांनी पण आपल्या धर्माचा सन्मान करतात. बाहेर इस्लामिक देशामध्ये पण मंदिरं वगैरे बांधण्यात आलेली आहेत. बरोबर. पण हे जे आहेत ना, हे औरंगजेबाच्या नाजायज औलादी आहेत. थोडक्यात सांगायचं तर हे बाबरच्या नाजायज औलादी आहेत. ह्यांना फक्त जिहाद करायचा आहे. आणि जिहाद हा शब्द, मला जिहादाची एक छोटीशी व्याख्या सांगते. अल्लाला सोडून जर दुसऱ्या देवांना मानणारा काफिर असतो आणि त्या काफिराचं वाईट प्रमाणेच जिहाद म्हणजे हे चांगली वृत्तीच नाही, चांगली गोष्टच नाही. फक्त अल्लाला सोडून जर दुसऱ्या देवी देवतांना मानणारा हा काफिर असतो, त्या काफिराचं धर्मांतरण करायचं, त्याला इस्लाम धर्म स्वीकारत लावायचं. नाही स्वीकारलं तर त्याचं सरळ सरळ सरतन सिजुदा, मुंडकं छाटण्यात यावं. ही जिहादाची व्याख्या आहे. अच्छा, खूप मजा येते हर्षूजी तुमच्यासोबत बोलायला. मजा म्हणण्यापेक्षा की तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जी माहिती पोचते की ती आत्तापर्यंत कुठे बोलली गेलेली नाही आहे, किंवा बोलली जरी गेली असेल पण लोकांपर्यंत पोचली नाही आहे, तर आपण ती माहिती लोकांपर्यंत पोचवतोय. मला एक विचारायचं आहे तुम्हाला असं, की तुम्ही जेव्हा हे कार्य करता, की तुम्ही जसं मुली रेस्क्यू करता या सगळ्या गोष्टी, तर यात काही अडथळे येतात किंवा तुम्हाला सपोर्ट कोणाचा असतो यात? सपोर्ट म्हणजे अडथळे पण येतात आणि समर्थन पण भरपूर असतो. सगळ्याच पोलीस प्रशासनाला मी नाव नाही ठेवणार, कारण की पोलीस प्रशासन हा खंबीरपणे माझ्या मागे असतो. गुन्हे पण दाखल करून घेतात, पण कुठं कुठं अडीअडचणी येतात, भरपूर प्रमाणात येतात. तर लव्ह जिहाद हा एक छोटा शब्द नाही, त्याचं एक जे मी मुलगी वाचवलेली आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. एक 12 वर्षाची मुलगी होती आणि तो जिहादी 35 ते 36 वर्षाचा होता. त्या जिहाद्याने त्याच्या पहिल्या आईला फसवलं. तेव्हा ती मुलगी 2 वर्षाची होती. त्याच्यानंतर 10 वर्षापर्यंत समजा, म्हणजे त्या जिहाद्याने त्या स्त्रीला म्हणजे लव जिहाद खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. आणि अडकवल्यानंतर ती तिच्या नवऱ्याला सोडून ब्रेन वॉश झाला. एक मुलगा आणि एक मुलगी घेऊन ती घर सोडून निघून गेली जिहाद्यासोबत. मुलं कोणाचे? हिंदूचे. बरोबर. जिहादासोबत राहत असताना तिला जिहादी खूप बेकार मारहाण करायचा. पण ती लेडीज कुठं गायब झाली, का तिला मारून टाकलं, हे काहीच माहिती नाही अजून. ना तिची डेड बॉडी सापडलेली आहे, ना काहीच माहिती नाही. पण त्या स्त्रीने जे मुलगा आणि मुलगी सोबत नेलं होतं, अक्षरशः मी जातीवाद करत नाही, पण समाजाची ती महिला होती, त्या मुलाचा न केला. आणि तो मुलगा आता ड्रग्सच्या अधीन झालेला आहे. त्याला ड्रग्समध्ये सगळं त्याला इन्व्हॉल्व असं करण्यात आलंय.
आणि तो बिघडून फिरतोय तो मुलगा. आणि ती मुलगी 10 वर्षापासून त्या मुलीवर बलात्कार होत होता. करणारा कोण होता? ज्या स्त्रीला पळून आणणारा, जो स्वतःला मुलीचा बाप म्हणणारा, जो जिहादी, 10 वर्षाची असताना 10 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत त्या मुलीवर बलात्कार केला त्याने. आणि बलात्कार केलाच, पण तिला अशा प्रकारे घरात तिला टॉर्चर केलं, जसं तिला गोमांस बनवायला लावलं, गोमांस खायला लावलं. तिला तिचं नाव सुद्धा एक त्यांच्यामधलं जे नाव असतं, मुलीचं नाव घ्यायचं नाही, पण त्यांच्यामधलं जे नाव असतं ते नाव लावण्यात आलं. ओरिजिनल बाप म्हणजे हिंदू बाप कुठे गेला माहिती नाही, पण जिहाद्यानं माझी मुलगी म्हणून त्याचं नाव लावलं, बापाच्या जागी त्याचं नाव लावलं. विषय असा होता की त्या मुलीला म्हणायचं तो की तुझ्या आईनं सांगितलंय, मला फोन आला, ती म्हणायची माझी आई कधी येणार आहे, तर तो म्हणायचा तिला तुझी आई येणार आहे, पण तुला असं असं माझ्यासोबत करावं लागेल. थोडक्यात शारीरिक संबंध ठेवावे लागतील, तेव्हाच तुझी आई येणार. लहान लेकरू, 10 वर्षाच्या लेकराला काही समजत नाही. त्या मुलीला स्वतः मी बोललेली आहे, स्वतः मी पाहिलेलं आहे त्या मुलीची हालत. ती त्या मुलीला एवढं अक्षरशः एवढं छळण्यात आलेलं होतं, एवढं म्हणजे खूप बेकार, भयानक आहे सगळं हे, भयानक. आता मी जे सांगत आहे ते किती भयानक बघा. जेव्हा ती ह्या गोष्टीला नकार केली, 1 वर्ष झालं तिच्यासोबत तो शारीरिक संबंध करत होता. 1 वर्षाच्या नंतर तिला तो ड्रग्ज द्यायला लागला, झोपीच्या गोळ्या द्यायला लागला, झोपीच्या गोळ्या द्यायला लागला. आणि त्याच्यातूनही त्याचं मन भरलं नाही, तर तिला म्हणतात ना, एक जसं एक वेश्या तयार होती तसं तिला तयार व्हायला लावत होता तो. रात्री मुलगी किती वर्षाची? फक्त 11 वर्षाची. आणि तिला नाचवायला लावायचा, तिला जोर जबरदस्ती दारू पाजवायचा, आणि तसंच तिला विवस्त्र करायचं, आणि तिला विवस्त्र सुद्धा नाचवायचा. तुमची जर ऐकायची कॅपॅसिटी असेल तर पुढचं बोलते. तिला विवस्त्र नाचवायचं, तिच्या गुप्त अंगांवरती मारायचा, आणि तिच्यासोबत रात्रभर शारीरिक संबंध करायचा. म्हणतात ना, देव तरी त्याला कोण मारे. असंच आता ती मुलगी असेल 13-14 वर्षाची असेल, ती त्या मुलीनं कमीत कमी 13 वर्षापर्यंत हे सहन केलं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरची ही घटना आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खूप मोठी जत्रा भरते, त्याला आपण कर्णपुऱ्याची जत्रा म्हणतो. म्हणतात ना, देव तरी त्याला कोण मारे. त्या मुलीला ती त्या जत्रामध्ये आली, आणि त्याच्यानंतर तिला जायला उशीर झाला घरी. तो मारणार, तो टॉर्चर करणार. त्या मुलीला माहिती होतं. आपल्या हिंदू राष्ट्र सेनेचे काही मुलं आहेत, हिंदू राष्ट्र सेनेचं कार्य करणारे, त्यांच्या तावडीत ती मुलगी सापडली. त्या मुलांनी, हिंदू राष्ट्र सेनेच्या मुलांनी त्या मुलीला माझ्यापर्यंत आणलं. सगळं तिच्यावरती खूप सारे जादूटोणे केलेले होते, खूप प्रकारात. कारण की हे ह्या सगळ्याला वाटतं हे अंधश्रद्धा वगैरे आहे, ज्याची त्याची श्रद्धा असते. लहान लेकरू काही नाटक करत नसतं. खूप काही तिच्यावर निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव होता, सगळं काढण्यात आला. त्या मुलीला म्हणजे ती मुली कोणाला जरी बघितली ती एकदम भिवून जायची. पण हिंदू राष्ट्र सेनेचे काही कार्यकर्ते होते, त्यांच्या थ्रू माझ्याकडे ती मुलगी आली. त्या मुलीला आपण समजा सगळी तिची जी प्रॉब्लेम आहे सगळं ऐकून घेतली. अक्षरशः अंगाला काटा आला, म्हणजे समजलंच नाही का जिहादाच्या नरड्याचा घोट कसा घ्यावा. माझ्या डोक्यात तेच चालत होतं त्या सिच्युएशनमध्ये. कारण की ते लेकरू 10 वर्षाचा असतानाचं तो लेकरू 3-4 वर्ष त्याचा अत्याचार सहन केला. तिला विवस्त्र करायचा, तिच्या गुप्त अंगांवरती मारायचा, तिला नागडं घरात बसवायचा. या सगळ्या गोष्टींना जेव्हा ती शारीरिक संबंध न ठेवण्याचा जेव्हा ती
निर्णय घेत होती, तेव्हा अक्षरशः रात्री रात्री तिला अशा जे ब्लँकेट्स वगैरे मोठ्या मोठ्या ब्लँकेट्स असतात, हॅवी ब्लँकेट्स असतात, ते रात्रभर धुवायला लावायचं. ती ह्यांची मानसिकता किती खालच्या पातळीवरची आहे. विकृतीच असते, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे सांगताय विकृतीच आहे ती. तो 35-36 वर्षाचा, पण जेव्हा म्हणतात ना साक्षात आई तुळजाभवानीच त्या लेकरावर हे म्हणावं, आशीर्वाद म्हणावं की नवरात्रमध्ये ती मुलगी माझ्या तावडीत आली. हिंदू राष्ट्र सेनेच्या मुलांनी माझ्या तावडीत आणून दिली. त्या मुलांचे पण कुठं ना कुठं खूप उपकार मानावे लागतील की एवढं हे असताना सुद्धा, म्हणजे कोणाला असं वाटतं तर धर्मकार्य करतो काय गरज आहे, पण त्या मुलीची तळमळ बघता त्या मुलांनी सुखरूपरित्या, बरं का, सुखरूपरित्या माझ्याकडे ती मुलगी आणून दिली. आपण तिची काउन्सिलिंग केली, तिला मेंटली रिपेअर केलं, फिजिकली पण आपण पाहिलं, तिच्या खूप टॉर्चर केलं होतं तिच्या बॉडीला. त्याच्यानंतर तिला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो. तेव्हा कळालं की त्या जिहाद्याने पहिलेच मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली आहे तिच्यावरती. अगं कुठं कुठं ना, मी पोलीस प्रशासन माझ्या सोबत आहे बरं का, मी आत्तापर्यंत, पण काही काही ठिकाणी ह्या गोष्टींचा विरोध होता. एक मॅडम होत्या, त्यांचं काही मला नाव वगैरे घ्यायचं नाही, पण ते पण पाहत असतील. त्यांनी मला असं वाटतं एक महिला म्हणून, चला तुम्हाला वर्दी नंतर भेटलेली एक महिला म्हणून तुम्ही त्या मुली जी सांगत आहे तर तिला हसून ऐकायचं नसतं. मुलगी पीडा सांगते ना, मग तुम्ही हसून काय, खरी गोष्ट, इग्नोर का करताय त्या गोष्टीला? तुम्ही एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही ह्या गोष्टींचं? तुम्ही का गुन्हा दाखल करून घेत नाही? गुन्हा का दाखल करत नाही जेव्हा मुलगी स्वतः म्हणते की मला एवढं टॉर्चर झालंय? नाही म्हणे तिचे वडील आले होते, त्यांनी मिसिंग. तिचा बाप जेव्हा हिंदू आहे तर मुसलमान कस काय, म्हणजे जिहादी कस काय तिच्यावरती माझी मुलीचा कस काय हे करू शकतो, आणि कस काय मिसिंगची कंप्लेंट दाखल करू शकतो? मुळातच हे मास्टर माइंड असतात. ह्यांची म्हणजे मेंटॅलिटीच तशी असते. घाणेरडी लोक हे 8-8 दिवस आंघोळ न करणार, हे एकदम नीच खालच्या पातळीवरचे लोक. त्यानं मिसिंगची कंप्लेंट दाखल केली, तिथं गुन्हा नोंदवत नव्हते. त्याच्यामध्ये नवनाथ पडवळ म्हणून आहेत, सर आहेत पोलीस प्रशासन, आय थिंक PI का PSI आहेत. तर त्यांनी माझी खूप मदत केली ह्या गोष्टीमध्ये. अच्छा, मी बोलले ना, प्रत्येक पोलीसवाला हा भ्रष्टाचारी नसतो. जिथं त्या मुलीचा विरोध होत होता, त्या मॅडमचं काम होतं, PI मॅडमचं काम होतं, PSI मॅडमचं काम होतं की तिचं गुन्हा नोंदवून घ्यायचा, भलेही काही हो. मीडिया आलेली आहे, हिंदुत्ववादी संघटना आलेली आहे, मुलगी स्वतः बोलत आहे, तर तुमचं कार्य आहे की गुन्हा नोंदवून घेणं. ते नसताना हे नवनाथ पडवळ जे आहेत त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला म्हणजे गुन्हा दाखल करून घेण्यामध्ये खूप मदत केली. मग सुदर्शन न्यूज, सगळ्यात मोठा धन्यवाद, आभार मानायचे तर सुदर्शन न्यूजचे मानायचे. जे मी कार्य करते त्यांचा हा खूप मोठा पाठिंबा आहे. अच्छा, सुदर्शन न्यूजचा. हे काय ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे, पब्लिसिटी नाही, पण जे मी कार्य करते ना, हे लाईव्ह कार्यामध्ये ते सोबत असतात. आता आहे ती मुलगी सुखरूप आहे, मुलगी सुखरूप आहे, मुलीला सुखरूप सोडवलं. पण मी ऑन कॅमेरा सुद्धा सांगते, त्या जिहाद्याला मी खूप मारले. डायरेक्ट मी एकटीनं नाही, माझ्याने एकटीनं तो आवरत नव्हता. 2 लेडीजने हात पकडले आणि जेवढा राग मला काढायचा, माझे पायच चालत होते फक्त. तुम्ही गुन्हा दाखल केलाय? गुन्हा पण दाखल केला. मुलगी सुखरूप आहे, मुलगी बाल सुधारगृहामध्ये आहे. महिन्याला जसं मला वेळ भेटतं तसं मुलीला जाऊन भेटते. आणि बऱ्याच अशा मुली आहेत ज्या लव जिहादामधून मी वाचवलेल्या आहेत, तर त्यांना मी सांभाळते. आपण तुमच्यासोबत आहे ना एक छोटासा एक रॅपिड फायर घेऊ. तुम्हाला आहे ना मी काही प्रश्न विचारेल, त्याचे तुम्हाला आहे ना एका वाक्यातच एका शब्दात उत्तर द्यायचे फक्त. एका शब्दात तुम्हाला सांगायचं जे तुमच्या मनात येईल पहिल्यांदा, आणि ते विचार करून नाही द्यायचे. म्हणजे मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही विचार कराल असं नाही. तुमचं जे सडन मनात येतं आहे ना ते तुम्हाला बोलायचं विचार. पहिला प्रश्न आहे असा तुमच्यासाठी की तुम्हाला हिंदू म्हणून जगायला आवडेल की हिंदू जनजागृती करायला आवडेल? हिंदू म्हणून जगून, हिंदुत्वासाठी लढून,
हिंदुत्वासाठी लढता लढता मरण यावं. आम्हाला माहित होतं याचं उत्तर. नाही, तुम्ही हे उत्तर द्याल हे माहित होतं आम्हाला. ओके. रिअल लाईफ की रिअल लाईफ? रिअल लाईफ. रिअल लाईफ नाही, रिअल लाईफ. अच्छा. परकीय धर्माचा विरोध आहे की आपल्याच लोकांचा विरोध आहे? नाही, असं काही नाही. जो माझ्या धर्माच्या विरोधामध्ये असो, तो माझ्या घरातला कुटुंब पण असो, जो माझा धर्माचा विरोध करेल तो माझ्या घरातला जरी कुटुंबाचा जरी सदस्य असेल तर त्याचा त्याग करणार मी. ओके. आवडता नेता? योगी आदित्यनाथ. आवडता चित्रपट? चित्रपट बघत नाही का तुम्ही मूवी? बघते पण असं काही आवडायचं आता नाही. एवढ्यात कुठला बघितला तुम्ही मूवी? धर्मवीर. अच्छा, कसा वाटला तुम्हाला? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान इतिहास. अच्छा, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर बघितला हा. तुम्ही जो आता आला? होय. ओके. युवा मुलींना काय संदेश द्याल या माध्यमातून? मी युवा मुलींना मुलांना एकच संदेश देणार, दोन शब्दामध्ये. बुलावे नहीं भेजे जाते धर्म रक्षा स्वाभिमान में. बुलावे नहीं भेजे जाते धर्म रक्षा स्वाभिमान में. वीर खुद चल कर आते हैं युद्ध धर्म के मैदान में. युद्ध धर्म के मैदान में. वाह, क्या बात आहे. मस्त. टाळ्या वाजवशा वाटतं मला तुमच्यासाठी. तुमचं ध्येय काय आहे नक्की? पुढे काय करायचंय तुम्हाला? धर्मकार्य तर करणार आहे तुम्ही आयुष्यभर, हे तुम्ही सांगितलं, पण तरी यात काय ध्येय आहे अजून तुमचं? भारत मातेचा शृंगार, माझ्या भारत मातेचा म्हणजे माझ्या आईचा शृंगार हा कायम राहावा. कोणत्या पण विधर्म्याची नजर हे माझ्या राष्ट्रावर नाही पडली पाहिजे. कोणत्याच जिहाद्याची नजर माझ्या आई बहिणीवरती नाही पडली पाहिजे. आणि ध्येय फक्त एकच, हिंदू राष्ट्र. वा. शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही एवढ्या छान वक्ताय, एवढा छान बोलता तुम्ही, पुढे राजकारणात जायचा काही विचार आहे का तुमचा? ते माझं कार्य हिंदुत्वाचं आहे, तर मी माझ्या हिंदुत्वामध्ये राजकारणाशी माझा काही संबंध नाही. पण माझं कार्य हिंदुत्वाचं आहे. पण राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी, भारत मातेच्या हितासाठी जर पुढे राजकारणामध्ये जर असं वाटेलच आता ही संधी नाही, माझ्या राष्ट्रमातेच्या हितासाठी, माझ्या भारत मातेच्या हितासाठी, माझ्या मुलींच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी जर मला राजकारण करावं लागेल तर नक्कीच करणार. राजकारण कराल की समाजकारण? राजकारण. मी काय बोलले, माझ्या आईच्या हितासाठी, माझ्या मातृभूमीच्या हितासाठी. बरोबर. राजकारण जरी करावं लागेल ना तर मग तो हिंदुत्वाचं राजकारण असेल. व्हेरी नाईस. मस्त बोलले तुम्ही. ठीक आहे हर्षाजी, तुम्ही आलात इथे वेळात वेळ काढून आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मला नाही वाटत तुमच्याशी एवढ्या गप्पा मारल्या अजून एक एपिसोड होईल आपला, असं वाटतंय मला. आणि खूप चांगलं तुम्ही कार्य करताय, असंच कार्य करत राहा जेणेकरून तुमची मदत होईल समाजासाठी. आणि खूप मजा आली गप्पा मारून. तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी, आमच्या स्टुडिओमध्ये येऊन? हे खूप छान. जे प्रश्न लोकांपर्यंत, जे आपले मेसेज, जे आपले प्रश्न आहेत हे खूप गरजेचे होते. बरोबर. पोहोचावे. हे तुमच्या कार्यक्रमातून, तुमच्या इथं आल्यावरती हे खरंच एक सोप्या पद्धतीने एक चर्चामध्ये आपण जसं बोलतो तसं नक्की 100% लोकांपर्यंत पोहोचतील तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर तुमचा पण एक मनापासून मी धन्यवाद करते की तुम्ही मला इथं आमंत्रित केलं आणि एवढा मान सन्मान दिला. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचा. थँक्यू. तुम्ही काय सांगाल जनतेला? पहिलं तर सगळ्या हिंदू मुलींना एकच सांगते मी, कोणत्या पण हिंदुत्ववादी संघटनेसोबत जोडल्या जा. आणि ज्या पण मुली लव जिहादमध्ये अडकलेल्या असतील त्यांना, आणि सगळे तुमचे रस्ते, मुलं मुली कोणत्या पण लव जिहादामध्ये अडकलेल्या असतील आणि ज्या मुलांना धर्मकार्यामध्ये पुढाकार घ्यायचंय तर आपल्या हिंदुत्ववादी संघटनामध्ये सामील व्हा. भरपूर हिंदुत्ववादी संघटना आहेत,
बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद बजरंग दल आहे, हिंदू राष्ट्र सेना आहे, RSS आहे. अशा भरपूर संघटना आहेत की आपले मुलं आणि मुली त्यांच्यामध्ये जोडल्या जावं. आणि लव जिहादामध्ये फसलेल्या मुलींना मी हर्षू ठाकूर एक आव्हान करते, तुमचे सगळे जर रस्ते बंद असतील तर माझा नंबर सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुमची सगळी माहिती गुप्त राहील. तुमचं नाव, तुमचं गाव कुठंच काही लीक करण्यात येणार नाही. अभिमानाने तुम्ही समोर पण असंच जगणार. तर तुम्ही अडकलेल्या असतील लव जिहादामध्ये तर माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला 100% ह्या लव जिहादाच्या षडयंत्रामधून काढेन. आणि सगळ्यांनी जातीवाद सोडून धर्माविषयी एकनिष्ठ राहून धर्मासाठी जगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या हिंदू मुली ह्या संकटातून वाचल्या जातील. ताई 2 शब्द फक्त एक तुमच्या भाषेत. भगवा आतंकी तुम हमें बोलते हो, भगवा आतंकी जिसे बोला गया है मैं उस भगवे चौगे पे इतराती हूँ. तू हिंदू होकर क्यों निराश बैठा है, आ हिंदुत्व के दर्शन तुझे कराती हूँ. अरे हजारों पद्मिनियों की चिता जल चुकी, तू किस सोच में बैठा है. हजारों पद्मिनियों की चिता जल चुकी, तू किस सोच में बैठा है. खैरात में नहीं मिला ये हिंदुत्व तुझे, तू किस घमंड में बैठा है. अरे इसी हिंदुत्व के लिए तेरी माओ ने जान की बाजी लगाई थी और इसी हिंदुत्व के लिए अपनी माओ ने चिता अपने आप सजाई थी, चिता अपने आप सजाई थी. जय माँ भवानी, जय श्रीराम. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटद्वारे आम्हाला सांगा की अजून काय आपण नवीन करू शकतो. धन्यवाद. जय श्रीराम.